परभणीत मातोश्री विहारमध्ये बुद्ध जयंतीचा मंगलमयी सोहळा, सामाजिक सलोखा आणि शिस्तीचा मांडला आदर्श। परभणी प्रतिनिधी। शहरातील मातोश्री विहारनगर येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध जयंती अत्यंत हर्षोल्लासात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली। केवळ धार्मिक विधीच नव्हे तर सामाजिक एकता आणि प्रबुद्ध विचारांचा जागर करत येथील रहिवाशांनी संपूर्ण शहरासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे। दिवसाची सुरुवात धम्मध्वजाच्या अभिवादनाने। कार्यक्रमाची सुरुवात पहाटेच्या मंगलमय वातावरणात पंचरंगी धम्मध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली। यावेळी उपस्थित उपासक उपासिकांनी बुद्धवंदना घेऊन तथागतांच्या स्मृतीला अभिवादन केले। सकाळच्या सत्रातील या पवित्र वातावरणामुळे संपूर्ण परिसरात शांतता आणि चैतन्याचे वातावरण पसरले होते। धम्मदेसनेतून प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश। सायंकाळी 6 वाजता तक्षशिला बुद्ध विहार येथे मुख्य सोहळा पार पडला। यावेळी पूजनीय भंते मुदितानंद थिरो यांनी मुख्य धम्मदेसना दिली। त्यांनी आपल्या प्रवचनातून भगवान बुद्धांच्या अत्त दीपोभव, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला। बुद्ध तत्त्वज्ञान हे केवळ एका विशिष्ट समाजासाठी नसून संपूर्ण मानवजातीला शांती, अहिंसा आणि समतेचा मार्ग दाखवणारे आहे असे विचार त्यांनी मांडले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून MM भरणे यांची उपस्थिती होती। मातोश्री विहार, एक सुशिक्षित आणि एकोप्याचे केंद्र। मातोश्री विहार नगराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिस्त आणि सामाजिक सलोखा। या नगरात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन महामानवांच्या जयंत्या साजरा करतात। सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबांचा हा परिसर असून एकमेकांच्या सुखदुःखात धावून येण्याची वृत्ती येथील लोकांचे वेगळेपण अधोरेखित करते। बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हा एकीचा बळ पुन्हा एकदा दिसून आला। नियोजनबद्ध आयोजन आणि सहभाग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते। समितीचे अध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष आनंद गजभार, सचिव बालाजी कोरडे, कोषाध्यक्ष सायस मोडक आणि संघटक अन्नप्रधान यांनी परिश्रम घेतले। तसेच तक्षशिला महिला मंडळ, तक्षशिला विहार समिती आणि नगरातील सर्व स्त्री पुरुषांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वी झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी कोरडे यांनी केले तर उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार शशिकांत साळवे यांनी मानले। बुद्ध वंदना आणि धम्मदेसनेनंतर खीरदान व सुरुची भोजनाचा आस्वाद सर्व उपस्थितांनी घेतला। बुद्ध पौर्णिमा आहे। सध्या जगाची परिस्थिती पाहता आपण काय सांगू? सर्वप्रथम मी भगवान बुद्धांच्या 2570व्या जयंतीच्या अनुषंगाने सर्व जम्बूद्वीपातील भारतवर्षातील लोकांना मी शुभेच्छा देतो। आणि जगामध्ये आज जे वास्तव्य चालू आहे ते 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे। या जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर तुम्हाला बुद्धाच्या धम्माचं अनुकरण करावंच लागेल। कारण जगामध्ये जे युद्ध चालू आहे तर ते युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे। कारण बुद्धच या जगावर शांतता प्रस्थापित करू शकतो। म्हणून समस्त भारतवर्षाच्या लोकांनी बुद्ध जयंतीच्या अनुषंगानं आपण एक असं विचार करायला पाहिजे की आम्ही एक बुद्धाचे अनुयायी आहोत। ते जरी वेगवेगळ्या जाती धर्म पंथ संप्रदायाचे जरी असतील तर आम्ही भारतवर्ष, आम्ही भारतातले लोक, जम्बूद्वीपातले लोक आम्ही बौद्ध आहोत, बुद्धाचे अनुयायी आहोत। आज 2570वी बौद्ध पौर्णिमा आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। त्यानिमित्तानं आमच्या नगरातील सर्व बौद्ध उपासक आणि जयंती कमिटीचे जे इतर सदस्य आहेत त्या सर्वांनी मिळून अगोदर एक मीटिंगचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आज रोजी या ठिकाणी बुद्धवंदना आणि भंते मुदितानंद यांच्या हस्ते धम्मदेसना देण्यात आलेली आहे। तसेच भरणे साहेब यांनी सुद्धा प्रवचन दिलेलं आहे गौतम बुद्धाविषयी। आणि त्यानिमित्ताने आज आम्ही आमच्या या मातोश्री विहार नगरामध्ये सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना स्नेह भोजनाचं आयोजन केलेले आहे। मी एवढं सांगू इच्छितो, आजच्या या दिवशी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका मातोश्री विहार नगरातील या सर्वांना आमच्या आंबेडकर जयंतीच्या कमिटीकडून शुभेच्छा। सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांची आज जयंती भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। त्याचप्रमाणे आमच्या परभणीतील मातोश्री विहार नगरामध्ये प्रत्येक वर्षी तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती उत्साहात साजरी केली जाते। त्याचं कारण एकच आहे की तथागत भगवान बुद्धाचा जन्म भारतामध्ये झाला
महापरिनिर्वाण भारतामध्ये झालं आणि बुद्धांना बुद्धत्व सुद्धा भारतामध्ये प्राप्त झालं. म्हणून भारत हा बुद्धाची भूमी आहे. भारताप्रमाणेच जगाला आज बुद्धाच्या विचाराची गरज आहे. म्हणून दरवर्षी आमच्या परिसरामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान जगाला माहिती होण्यासाठी, समाजामध्ये रुजण्यासाठी बुद्धाची जयंती साजरी केली जाते. म्हणून ह्यावर्षी सुद्धा तथागत भगवान बुद्धाचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. बुद्धाचे विचार आज जगाला आवश्यक आहेत. म्हणून त्यांच्या विचाराची पेरणी सर्वसामान्य लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणून प्रत्येक वर्षी बुद्धाचे विचार जयंतीच्या निमित्ताने समाजामध्ये पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी वंदनीय भंतेजींना आम्ही आमंत्रित केलं आणि त्यांनीही प्रवचनाच्या माध्यमातून बुद्धाचे विचार मांडले या ठिकाणी मांडले. जयंतीच्या निमित्तानं मी सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. परभणीमध्ये सर्व जागावर आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. पण हे मातोश्री नगरचं एक वैशिष्ट्य आहे की शिस्तीला खूप महत्त्व दिलं जातं. त्याचे श्रेय नेमकं कोणाला? खूप दिवसापासून महापुरुषांचे विचार बुद्धाचीच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संपूर्णच महापुरुष जे आहेत त्यांची जयंती मातोश्री विहार नगरामध्ये साजरी केली जाते. सर्वच महापुरुषांचे विचार समाजातील लोकांना रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या नगरातील नगरवासियांचा असल्या कारणानं शिस्तबद्ध पद्धतीनं जयंती साजरी केली जाते. आणि ह्या जयंतीचं आणि ह्या नगराचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. या नगरामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि ते संपूर्ण लोक आजही या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं सामील झालेले आहेत. सर्वजण बुद्धाच्या विचाराकडे वळताना आम्हाला या ठिकाणी दिसून येते. त्या दृष्टीनं प्रयत्न आमच्या नगरवासियांचे आहेत. तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध पौर्णिमेच्या जयंतीनिमित्त प्रथमतः सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या हर्ष उल्हासामध्ये जयंती साजरी करतो आणि मातोश्री विहार परिसरातील सर्व धर्माचे लोक यामध्ये सहभागी होऊन सहभाग असतो आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतात आणि फार मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करतात. आज आपल्याला आमचे मार्गदर्शक भंतेजी यांनी जे मार्गदर्शन केलं आणि खरंच विश्वाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. खरंच ह्या जगाला तो संदेश त्यांनी आज आम्हाला प्रवचनातून दिला आणि त्यांचं अमूल्य वेळ आणि अमूल्य मार्गदर्शन आम्हास लागले. आणि असेच मार्गदर्शन व आशीर्वाद मातोश्री विहार परिसरातील उपासक उपासिका पाठीमागं राहो ही विनंती आणि सर्वांना पुन्हा एकदा बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. सर्वांना पहिला माझा जय भीम. आज 1 मे असा औचित्य फार वर्षातून एकदाच येतं याच्यामध्ये. तसं बघायला तर आज बुद्ध पौर्णिमा आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन देखील आहे. त्याच्यामुळं सर्वांना माझ्यासोबत शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. साऱ्या विश्वाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांनी लोकांना शांततेचा संदेश दिलेला आहे. तरी त्या निमित्तानं आमचे मातोश्री नगरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जनसामान्यांना लोकांना शांततेचा संदेश दिलेला आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याचाच आपण मार्गाचा अवलंब करून त्या धर्तीवरती आपण वाटचाल करायला पाहिजे. त्यानिमित्त सगळ्यात धन्यवाद.